विषय मराठी, प्रकरण नंबर 3. प्रकरणाचं नाव आहे तोडणी. तोडणी या प्रकरणाच्या खाली पान नंबर 12 व 13 वर जो स्वाध्याय आलेला आहे, जी प्रश्न आलेले आहे, त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. तोडणी या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची प्रश्नांची उत्तरे. आपल्याला पान नंबर 12 वर प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. तर तुमच्या शब्दात उत्तरे लिहिण्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. मीराने वसंतला तमसोमा ज्योतिर्गमयचा सांगितलेला अर्थ. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय याचा मीरा म्हणजे वसंतची बहीण, तिने सांगितलेला अर्थ. या प्रश्नाचे उत्तर आहे तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे, असा अर्थ मीराने वसंतला सांगितला. मग याचा अर्थ समजण्यासाठी पुढे ती म्हणाली, म्हणजे मीरा म्हणाली, तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही म्हणजे अंधार, आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड, असा मीराने वसंतला तमसोमा ज्योतिर्गमयचा अर्थ सांगितला आणि या पद्धतीने ते पटवून दिले. यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे, वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ. तुमच्या शब्दामध्ये उत्तर मांडायचं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे, वसंतच्या मनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती. शाळा शिकायची नाही असे त्याचे वडील त्याला म्हणाले, त्या दिवशी तो उपाशी झोपला. त्याला सडकेवर पडलेला कागद वाचण्याची त्याने धडपड केली व मीराकडून तो कागद वाचून घेतला आणि त्याचा अर्थ समजावून घेतला. म्हणजे या सगळ्या वाक्यावरून आपल्या लक्षात येते की वसंतच्या मनामध्ये शिक्षणाची किती ओढ होती. यानंतर याच खाली आपल्याला ई दिलेला आहे. अगं पण दादानं शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार? या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ तुम्हाला उत्तरामध्ये मांडायचा आहे. तर या वाक्याचा अर्थ काय सांगता येईल? तर वसंतच्या वडिलांना ऊस तोडणीच्या कामात वसंत मदतनीस म्हणून हवा होता, म्हणून वसंताच्या वडिलांनी त्याचे शिक्षण थांबवले. म्हणून रस्त्यावर सापडलेला कागद आपल्याला वाचता येत नाही असे तो त्याची बहीण मीरा हिला दुःखाने म्हणाला. ते दुःख आपल्याला या वाक्यामध्ये जाणवतंय. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे. वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा. अशी कोणकोणती वाक्ये आहेत की त्यामधून आपल्याला असं लक्षात येतं की वसंतचं खरोखर शिक्षणावर प्रेम होतं, शिक्षण पुढे चालू ठेवावं असं वसंतला वाटत होतं. तर या प्रश्नाचे उत्तर आहे, मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली. दादा मले शाळेत कवा धाडणार, यावरून आपल्या लक्षात येतं. तसेच ताई मला सडकेवर कागद गवसला, त्यावर काय लिहिलं बघ. म्हणजे यावरून पण आपल्या लक्षात येतं की वसंतचं शिक्षणाबाबतचं प्रेम. आणि पुढे आपल्याला सांगता येईल, अगं पण दादानं शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार? ताई
काही झालं तरी मी शिकणारच. या सर्व वाक्यावरून आपल्याला वसंतचं शिक्षणाबाबतचे प्रेम लक्षात येते. अजूनही काही वाक्य आहेत ती तुम्ही या ठिकाणी उत्तरामध्ये लिहू शकता. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे. खालील आकृतीत योग्य शब्द लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. तर त्यासाठी आपल्याला दिलेला आहे बैलाचे खाद्य. तर बैलाचे खाद्य आहे पाचुंद्यातील सरमड. पुढे आहे शंकूच्या आकाराची झोपडी. तर शंकूच्या आकाराची झोपडी म्हणजे साखरशाळा. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे. तुम्हाला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडले? कारण सांगा. आता या ठिकाणी मी जे उत्तर देणार ना, तर मला जे पात्र आवडलं ते मी माझ्या मनाने लिहिणार आहे. तुम्हाला जर यापेक्षा वेगळे पात्र जर आवडलेले असतील तर त्या पात्रांची नावं आणि ते पात्र तुम्हाला का आवडलं तर त्याचं कारण तुम्हाला उत्तरामध्ये सांगायचं आहे. तर हे नमुना उत्तर समजा. तर या कथेतील वसंत हे पात्र मला सर्वात जास्त आवडले. मग कारण सांगायचं आहे. तर मला याचं कारण सांगता येईल की त्याची शिक्षणाची तळमळ मनाला स्पर्श करून जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो परिस्थिती पुढे लाचार होत नाही. त्याच्या अंगी परिस्थितीला वाकवण्याची धमक आहे. म्हणून मला या कथेतील वसंत हे पात्र सर्वात जास्त आवडले. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे. खालील आकृती पूर्ण करा. तर आपल्याला आकृतीमध्ये सांगितलेलं आहे मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले. मग त्या कोणत्या व्यक्ती होत्या? मीरा आणि वसंतने काय केलं, इतर बायकांनी काय केलं, दामूने काय केलं आणि ताराने काय केलं ते आपल्याला लिहायचं आहे. तर याचं उत्तर आहे मीरा आणि वसंतने काय केलं तर जिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला. इतर बायकांनी काय केलं तर गाडीजवळ चूल पेटवल्या. दामूने काय केलं तर दामूने आपले बैल नदीवर पाणी पाजून आणले. आणि ताराने काय केलं तर ताराने भाकरी थापून तव्यावर पिठले टाकले. यानंतर खेळूया शब्दांशी. त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. गटात न बसणारा शब्द ओळखून लिहा, शोधून लिहा. तर आपल्याला 4 शब्द दिलेले आहे प्रत्येक ठिकाणी आणि गटात जो शब्द बसत नाही त्याचा वेगळा अर्थ होतो असा शब्द आपल्याला शोधून लिहायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला 1 नंबर दिलेला आहे श्रीमंत, धनवान, गरीब आणि लखपती. तर यापैकी गटात न बसणारा शब्द आहे गरीब. श्रीमंत, धनवान, लखपती ही सगळी श्रीमंतीच्या लक्षणाची शब्द आहेत. परंतु गरीब ज्याच्याकडे पैसा नाही असा व्यक्ती. यानंतर पुढे गटात न बसणारा शब्द आहे प्रभात. प्रभात म्हणजे सकाळ आणि ही सगळी शब्द जी आहेत तर ही रात्रीसाठी वापरली जातात. त्यानंतर पुढे 3 नंबर यापैकी गटात न बसणारा शब्द आहे शिक्षित म्हणजे शिकलेला. आणि ही सगळी जी शब्द आहेत तर न शिकलेले, अशिक्षित त्यांच्याशी संबंधित आहे. आणि 4 नंबरमध्ये गटात न बसणारा शब्द आहे हरवणे. हे सगळे शब्द जे आहेत तर हे सापडण्याशी संबंधित आहे. यानंतर याच खाली आपल्याला दिलेला आहे
कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्ये पुन्हा लिहा. आपल्याला या ठिकाणी ही जी वाक्य दिलेले आहे तर या वाक्याच्या इथं ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आहे यामध्ये हे वाक्प्रचार यापैकी योग्य वाक्प्रचार लिहायचा आहे आणि तो आहे तसाच न लिहिता थोडासा त्यामध्ये बदल करायचा आहे. आता बघा, वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची आबाळ होणे असं नाही बसणार, तर काय म्हणावं लागेल, केशवच्या शिक्षणाची आबाळ झाली. पुढे आहे, गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावर उरला नाही. पारावर न उरणे त्याऐवजी आनंदाला पारावर उरला नाही. पुढे 3 आहे, सिमरन आईला घरातल्या कामासाठी हातभार लावते आणि रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा हबकून गेली. यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे, खालील शब्दांना पर हा एकच शब्द जोडून, म्हणजे उदाहरणार्थ प्रांत, तर त्याला आपल्याला काय जोडायचं आहे, पर. पर जर शब्द जोडा तर तयार होईल परप्रांत. तुम्हाला अशा पद्धतीने हे शब्द बनवायचे आहे. आता भाषा, भाषेला जर आपण पर हा शब्द लावला तर नवीन शब्द तयार होईल परभाषा. इथं जर पर शब्द लावला तर परदेश, पर शब्द लावला तर परग्रह आणि पर शब्द लावला तर परराष्ट्र. यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे, खालील शब्दात लपलेला अर्थ शोधून लिहा. या शब्दामध्ये कोणता अर्थ लपलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी पुढे लिहायचा आहे. तांबडं फुटलं, तांबडं फुटलं म्हणजे याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ पाठ झाली, सकाळ झाली. पुढे आहे, गाडी रुळावर आली. गाडी रुळावर येणे म्हणजे काय, तर याचा अर्थ आहे पुन्हा सुरळीत झाली. पुढे आहे, अंधाराकडून उजेडाकडे, तर याचा अर्थ आहे अज्ञानाकडून ज्ञानाकडे. पुढे आहे, चूल शिलगावली, तर याचा अर्थ आहे चूल पेटवली. यानंतर पुढे आपल्याला ऊ दिलेला आहे, खालील वाक्ये प्रमाण भाषेत लिहा. आता ही जी वाक्य आहेत ही बोली भाषेतील आहे. आपल्याला ती वाक्य प्रमाण भाषेत लिहायची आहे. प्रमाण भाषेत लिहिणं सोपं आहे, तर याची उत्तरे यानंतर पुढे आपल्याला ऊ दिलेला आहे, खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा. खाली आपल्याला विषय दिलेले आहे, तर आपल्या मनातील भावना आपल्याला व्यक्त करायच्या आहे. शाळेचा पहिला दिवस, मग आनंद, वर्ग शिक्षक, नवीन मित्र, नवीन पुस्तकांचा सुगंध, शाळेची इमारत. तुम्ही 5वीला नवीन शाळेमध्ये किंवा इतर वेळेसही तुमच्या शाळा जर बदलल्या असतील तर हा अनुभव तुम्हाला आलेला असेल, तर तो अनुभव तुम्ही तुमच्या शब्दामध्ये मांडायचा आहे. तर याचं उत्तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन याचं उत्तर लिहू शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.